नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक विश्व फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, द वॉशिंग्टन पोस्ट ह्या अमेरिकेच्या वृत्तसंस्थेने एक आर्टिकल पब्लिश केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की 3.9 बिलियन US इतकी हेल्प केली LICने अदानी समूहाला। त्यांना इतकं लोन दिलं 3.9 बिलियन US, जे की अमेरिका आणि युरोपच्या बँक्स देत नव्हत्या। तर मित्रांनो, ह्यामागे खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी खूप अफवा पसरवल्या किंवा एक चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स केला। तर मित्रांनो, ते मी आज तुम्हाला क्लिअर करतो। तो सर्वात पहिल्यांदा तर हे तर सोपं एकदम ओरिजिनल सत्य आहे की 3.9 बिलियन US म्हणजे 39,000 करोड रुपीज हे LICने अदानी समूहाला इन्व्हेस्ट केले। पण त्यामध्ये मित्रांनो, आपण दुसरी बाजूसुद्धा समजून घेऊया। आता सर्व लोकांनी एक अफवा पसरवली की LIC सामान्य लोकांचा जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट केला आपण अदानी समूहामध्ये, म्हणजे सामान्य लोकांचे पैसे एकदम काही असेच यूज होत आहेत असं दर्शवलं गेलं। पण मित्रांनो, असं नाही आहे। LIC ऑफ इंडियाचे टोटल ॲसेट अंडर दी मॅनेजमेंट हे 57,05,341 करोड इतकी अमाऊंट आहे ॲसेट अंडर दी व्हॅल्यू। आणि त्यामधली मित्रांनो 39,000 करोड इतकी रुपीज इन्व्हेस्ट केली आहे अदानी समूहामध्ये। म्हणजे टोटल जर आपण पार्ट बघितला तर फक्त 0.68% ही इन्व्हेस्टमेंट अदानी समूहामध्ये झालेली आहे। आता ही इन्व्हेस्टमेंट तर झालेली आहे, पण ओव्हरऑल यामध्ये खूप सारा इन्फ्लुएन्स घडला। त्याने LICने सुद्धा क्लिअर केलं की कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये इन्फ्लुएन्स येऊन किंवा गव्हर्नमेंटचा प्रेशर असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे। तर त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट होण्याचे LICचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट झाली। ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट अशी कशीही होत नाही। तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देण्यासाठी LIC ऑफ इंडियाचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, त्यांची मीटिंग घेतली जाते आणि त्या मीटिंग नंतर इन्व्हेस्टमेंट दिली जाते। आता ती इन्व्हेस्टमेंट देण्यासाठी पण भरपूर सारे क्रायटेरिया। आता जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, जे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, त्याच्यामध्ये जे ऑफिशियल पर्सन्स आहेत, त्यासोबत काही प्रायव्हेट डायरेक्टर्ससुद्धा आहेत। आता हे सर्व एकत्रित येऊन त्यांचे बोर्ड ऑफ मीटिंग बनते आणि त्यानंतर तो निर्णय घेतला जातो। आणि असंच गव्हर्नमेंटच्या इन्फ्लुएन्सनी कुठलाही निर्णय घेतला जात नाही। आणि सोबत मित्रांनो, याच्यामध्ये जेही LICचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आता अदानी समूहामध्ये किंवा इतर कोणत्याही कंपन्यांमध्ये LICची जीही मोठी इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यासाठी काही लीगल रिक्वायरमेंट्स असतात, त्या कंप्लीट झालेल्या असतात। ओव्हरऑल कोणालाही असं लोन दिलं जात नाही। ते लोन देण्यासाठी AA क्रेडिट, AAA क्रेडिट, जेही त्या कंपनीची ॲसेट व्हॅल्यू आहे त्यानुसार लोन दिलं जातं। त्यामुळे मित्रांनो, आता आपणच फरक समजून घेऊ शकतो की ओव्हरऑल 57,05,341 करोड इतक्यामधले 39,000 करोड रुपीज इन्व्हेस्ट झालेत, म्हणजे ओव्हरऑल 0.68%। तर याने ते अफवा तर एकदम पहिलेच क्लिअर झाली आपली की काय सत्य आहे ते तुम्हाला समजलं सुद्धा। त्यामुळेच मित्रांनो, जो पाकट पसारा आहे त्याच्यावर बिलकुल लक्ष नका देऊ। LIC ही भविष्यामध्ये सुद्धा असणारच आहे, जी भूतकाळात होती, वर्तमान काळात चालू आहे आणि आपल्या फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला सिक्युअर्ड करत राहणारच आहे। उगाच नाही मित्रांनो, LIC द बिल्ड नेशन बोलत, आपले LIC द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी। त्यामुळे मित्रांनो, नक्कीच आपण LIC केली पाहिजे आणि LIC करून जबाबदार नागरिक झालं पाहिजे। त्यामुळेच मित्रांनो, LIC करा आणि जबाबदार राहा। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। आणि ज्यांनाही LIC बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।